स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा म्हटली की त्याच्यामध्ये गणित हा विषय येतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथीचा वर्ग आहे. तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह त्याचं वाचन लेखन हे मुलांना आलंच पाहिजे, कारण ते आलं तरच त्याच्यावर आधारित पुढची गणित आपल्याला येणार आहेत. मग आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय, तर बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजीमधले अंक आणि देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठीमधले अंक. तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील आपण घटक पहिला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचे वाचन व लेखन यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. इथे पहिले 7 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत. बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहावी. आता बघा, 3 अंकी सर्वात मोठी विचारले. आपल्याला माहिती आहे 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. मग 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 3 वेळा 9. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात सांगितलंय. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, इंग्रजीमधले अंक. मग आपलं उत्तर किती येणार आहे, 999. पण आता विचारलंय काय बघा, 999. इथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, लगेच 999 करतात. तर इथे काय सांगितलंय, लक्ष पाहिजे आपल्या प्रश्नांकडे, है की नाही. प्रश्नामध्ये काय दिलंय हे बारकाईने आपल्याला बघता आलं पाहिजे. मग बघा, 3 अंकी सर्वात मोठी संख्या झाली 999, पण आपल्याला विचारले समसंख्या. आता बघा, इथे 9 आहे म्हणजे ही काय आहे, विषम संख्या आहे. मग आपल्याला सम पाहिजे. मग काय करूया, याच्यामधून 1 वजा करूया. मग याच्या अगोदरची संख्या म्हणजेच काय, 998. 9च्या अगोदर कोणता अंक, 8. मग बघा बरं, 998 ही 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 3277 अधिक 4503 बरोबर किती. मग आता बघा, यांची बेरीज करूया आपण. बघा, आडवी बेरीज सुद्धा मुलांना करता आलीच पाहिजे. हे 7 एकक आहेत आणि इथे 3 आहेत. मग 7 आणि 3 किती होतात, 10 होतात. इथे लिहून घेतलं मी 10, हातचा 1 मनात घ्यायचा. आता बघा, हे 7 आहेत आणि हे 0 आहेत. 7 आणि 0 7 आणि हातचा 1 8. मग इथे लिहून घेतलं आपण 8. आता बघा, इथे 2 आहेत आणि इथे 5 आहेत. 5 आणि 2 7. मग इथे लिहून घेऊया 7. हे 3 आणि हे 4 किती झाले, 7. आता बघा, 7780 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही उभी बेरीजसुद्धा करू शकता, पण आडवी बेरीज करण्याचा सुद्धा सराव पाहिजे आणि सराव करायचाच, कारण उभं मांडेपर्यंत आडवी बेरीज पटकन होईल. कारण स्कॉलरशिपचा पेपर आपण सोडवणार आहोत, मग वेळेमध्ये पेपर आपला कवर झाला पाहिजे, है की नाही. म्हणून मग आपल्याला काय केलं पाहिजे, याही पद्धतीने बेरीज करता आली पाहिजे. मग बघा, 7780 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहावी. मग आता बघा, 7500. मग 7500 म्हणजेच काय, 7500. मग बघा बरं, 7500 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारी संख्या कोणती. 3521, 6789, 5634 आणि 8200. आता बघा, हा पण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. मग ही मात्र कोणती आहे, देवनागरी लिपी. म्हणजे हे सगळे इंग्रजीमध्ये अंक आहेत आणि हे मात्र मराठीमधले अंक आहेत, म्हणून हे देवनागरी लिपीतलं वेगळं आहे. मग उत्तर बघा, 5634 पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 21826 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात. मग आता बघा, 21826 देवनागरी विचारले. हे आंतरराष्ट्रीय आहे, देवनागरी म्हणजे मराठीमध्ये. मग 21826
21,826 पाहिजे ना आपल्याला. मग 21,826 बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये योग्य पद्धतीनं लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा बऱ्याच वेळेस मुलांचे इथे गोंधळ होतो. 21,827 आहे, लगेच त्याला टिकमार्क करतात. तसं करू नका, काळजीपूर्वक अंक बघा, कारण प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. मार्क बघा, एक प्रश्न जरी चुकला तरी आपलं मेरिट हुकू शकतं. मग आपण मेरिटमध्ये बसावं यासाठी काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्न मग तो सोपा असू दे किंवा अवघड असू दे काळजीपूर्वक सोडवणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा. आता बघा, शतक स्थानचा विचारले. मग बघा, एकक, दशक आणि हे शतक. मग 6 शतकाच्या घरात आहे. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 6 कसं लिहितात, तर बघा 6. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही. मग बघा, आपण संख्या वाचूया. 9,563 योग्य आहे. 2,748 योग्य. 3,171 योग्य. 4,589 आहे. इथे मात्र 79 दिले. 79 म्हणजे 7वर 9, इथे 8वर 9 आहे म्हणजे 89 आहे. मग अयोग्य वाचन कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती. मग बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 0 ते 9 आणि देवनागरी संख्या चिन्हे पण 0 ते 9 म्हणजे 0 पासून 9 आणि 0 ते 9. मग ते 10 आणि हे 10 असे एकूण संख्या चिन्ह किती होतात, 20 होतात. म्हणून मी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन व लेखन यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.